राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूला जवळपास आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। तरी या सगळ्या विमान अपघाताची जी चौकशी रिपोर्ट आहे तो अजून चौकशी रिपोर्ट जो आहे तो समोर आलेला नाही आहे। या सगळ्या संदर्भात सातत्याने वारंवार प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात। स्वतः आमदार रोहित पवार यांनी देखील सातत्याने पत्रकार परिषदा घेत हा अजित पवारांचा विमान अपघाती मृत्यू हा अपघातच आहे की घातपात आहे या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। आज 1 महिना झालाय तरी त्यांचा विमान अपघाताच्या संदर्भातला जो चौकशी अहवाल आहे तो समोर येताना पाहायला मिळत नाही। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि सुनील माने दोघेही आहेत प्रवक्ते आपल्याबरोबर। विकास लवांडेजी, पहिलं तुम्हाला प्रश्न आहे, जवळपास 1 महिना उलटून गेला आहे। अजित पवारांबरोबर तुम्ही सातत्यानं काम केलं वर्षानुवर्ष, त्या अजित पवारांनी लोकांना न्याय दिला, त्या अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यांचा चौकशी अहवाल येत नाही, रिपोर्ट्स येत नाही आहे। खरं तर आज 28 फेब्रुवारी अजितदादांना आपल्यातून जाऊन 1 महिना झालेला आहे। अजितदादांचा घात की अपघात या संदर्भामध्ये त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्रीपासून तर CID असेल, सर्व ठिकाणी आपापले ते मुद्दे आणि अभ्यासपूर्ण मुद्दे आहेत, ते भावनिक नाही आहेत आणि पुरावेसुद्धा दिलेले आहेत। म्हणजे घातपात आहे याच्या संदर्भातले अनेक पुरावे तिथं पुढे दिलेले असताना कुठल्याही पातळीवरची चौकशी अद्यापपर्यंत त्या दिशेने सुरू नाही आहे आणि DGCAचा रिपोर्ट कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे 1 महिन्यात येणं अपेक्षित आहे, तसं मुरलीधर मोहोळ यांनी पण सांगितलं होतं। परंतु 1 महिन्यात अद्यापर्यंत कुठलंही स्पष्टीकरण DGCAकडनं ठोसपणे पुढं आलेलं नाही आहे। ते येईल असं वाटत नाही आहे, कारण हे प्रकरण सत्ताधाऱ्यांना दडपायचंच आहे का, तसाच इरादा सरकारचा दिसतोय का? याचं कारण असं, कुठल्याही घटनेमध्ये कुणीतरी पाठपुरावा करावा लागतो, कुणीतरी आग्रह धरावा लागतो। अजितदादांच्या संदर्भाने कुणीच बोलायचं नाही का, कुणीच आग्रह धरायचा नाही का? रोहित पवार जो आग्रह धरतायत त्यांची जी काय मागणी आहे ती चुकीची आहे का, हा प्रश्न आहे साधा आमचा। आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे किंवा त्यांनी धरलेल्या आग्रहामुळे भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादांच्या पक्षातले ते 4 लोक असतील, हे अस्वस्थ का होत आहेत? त्यांना अस्वस्थ होण्याचं कारण काय? रोहितदादांनी वैयक्तिक कोणावरच आरोप केलेला नाही। आम्ही जो FIRचा आग्रह धरतोय, साधा FIR सुद्धा होत नाही। सत्ताधारी लोकांना आमचं साधं म्हणणं आहे, अहो तुम्हाला न्याय देता येत नसेल तर नका देऊ, निदान अडथळे तरी आणू नका, एवढं तरी करा उपकार अजितदादांच्यावर। जे अजितदादांनी लाखो लोकांना न्याय दिला, आयुष्यभर 40 वर्ष लोकांची सेवा केली, त्या अजितदादांना आज न्याय मागावा लागतोय। आता अजितदादा प्रेमी लोकांना, जे स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवतात, केवळ भाषण करून अजितदादांना न्याय मिळणार नाही, परंतु रस्त्यावर कदाचित यावं लागलं तर यावंच लागेल, कारण सरकारला हे प्रकरण दडपायचंय। जो काय तपास चाललाय तो घातपाताच्या दिशेने मुद्दे उपस्थित करून सुद्धा, पुरावे देऊन सुद्धा होत नाहीये। तपास चाललाय तो अपघाताच्या दिशेने आणि एक दिवस हे प्रकरण संपेल असं कुठंतरी लोकांना वाटत आहे। म्हणून रोहितदादा हा आग्रह लावून धरतायत आणि आम्ही सगळेजण रोहितदादांच्या भूमिकेशी सहमत आहोत, सोबत आहोत। खरं तर पण रोहित पवार सातत्यानं वारंवार ह्या सगळ्या भूमिका मांडताना पाहायला मिळतात। मोठमोठ्या पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या, अनेक माहिती त्यांनी समोर त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणले, परंतु धनंजय मुंडे म्हणतात की रोहित पवारांना खरंच न्याय मिळवायचा आहे की स्टंट करायचा आहे, फक्त त्यांना बातमी किल करायची आहे, अशा पद्धतीने धनंजय मुंडे तुमच्या नेत्यांवरती आरोप करतात रोहित पवारांवर। खरं तर धनंजय मुंडेंना कसलाही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे। ज्यांना अजितदादांनी रिजेक्ट केलं होतं, मंत्रिपदावरून हाकलून दिलं होतं, शिवाय ते धनंजय मुंडे स्वतःच्या चुलत्याला न्याय मिळवून देऊ शकले नाहीत गोपीनाथ मुंडे साहेबांना। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आजही आहे। धनंजय मुंडे स्वतःच्या चुलत्यासाठी लढला नाही, रोहित पवार स्वतःच्या चुलत्याला न्याय मागण्यासाठी जर रस्त्यावर येत असतील तर धनंजय मुंडेंच्या पोटात दुखण्याचं कारण काय? सुनील तटकरेंच्या पोटात दुखण्याचं कारण काय? प्रफुल्ल पटेलांना त्रास व्हायचं कारण काय? कशासाठी सत्तेतले लोक अस्वस्थ होत आहेत? कशासाठी BJPचे प्रवक्ता अस्वस्थ होत आहेत? का ट्रोलर गँग रोहित पवारांच्या सोडती? रोहित पवारांनी गप्पच बसावं का? त्यांनी प्रश्न विचारू नयेत का? त्यांनी आग्रह धरू नये का? हा साधा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले प्रश्न रोहितदादा मांडतायत, कारण लोकांना संशय आहे आणि तो संशय दिवसेंदिवस रोज बळावतोय, कारण सरकारचा इरादा आहे हे प्रकरण दडपायचे। कारण इतिहासात अनेक प्रकरणं दडपलेली आहेत, अनेक उदाहरणं आहेत, किती प्रकरणं दडपली। अजितदादांच्या मृत्यूचं गूढ आम्हाला ठेवायचं नाही, तपास लागला पाहिजे, कारण घातपात झाला हे निश्चित आहे। परंतु सातत्यानं रोहित पवार एकीकडे मुद्दे मांडतात, त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातले आमदार देखील बोलताना पाहायला मिळतात। अनिल पाटील जे त्यांच्या पक्षाचे माजी मंत्री आहेत ते म्हणतात की रोहित पवारांनी हे छिछोरे धंदे बंद केले पाहिजे, रोहित पवार आरोप फक्त करतात, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं। हे बघा,
ज्यांना ज्यांना अजितदादांची अडचण होती किंवा अजितदादांच्या ब्लॅकलिस्टमध्ये जे लोक गेले होते ना, ते आता अस्वस्थ होत आहेत. त्यांना काय कारण आहे अस्वस्थ होण्याची? अनिल भाईदास पाटील असो किंवा जे जे भाजपच्या दारात उभे राहिलेले आहेत, भाजपमध्ये कोणत्या क्षणी जे मनाने ऑलरेडी भाजपमध्ये आहेत, ते अस्वस्थ होत आहेत. कारण भाजप अस्वस्थ आहे. भाजपाला आनंद व्हावा किंवा भाजपाला बरं वाटावं म्हणून हे सगळेजण रोहितदादांच्यावर टीका करतायत. खरं तर या सगळ्यांनी FIR करण्यासाठी धडपड करावी. FIR का होत नाही? कारण सगळे कायदेतज्ञ सांगतात, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे, BNSS कायद्यामधली तरतूद आहे, आमचा नागरिकांचा अधिकार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आम्ही आवाहन करतोय, सगळ्या अजितदादा प्रेमींना आवाहन करतोय, आपापल्या पोलीस स्टेशनला, आपापल्या तहसीलदारांना निवेदन द्या, रस्त्यावर या, सत्याग्रह करा, तरच अजितदादांना न्याय मिळेल. कारण आपल्या देशामध्ये सत्याग्रह केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय कुणालाही न्याय मिळालेला नाही. खरं तर सुनील माने आपल्याबरोबर प्रवक्ते. सुनील मानेजी, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या नंतर माहिती समोर येते की त्यांचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो विमानाचा, तो जळालेला आहे अशा पद्धतीची माहिती येते. त्याचा डेटा रिकवर करायला परदेशात पाठवला आहे. नक्की ब्लॅक बॉक्स जळू शकतो का? आणि अशा पद्धतीने विमान अपघाताची चौकशी ही बरोबर ट्रॅकवरती होते की नाही, तुमचं काय म्हणणं आहे? मुळात जगातल्या कुठल्याही विमान अपघातात ब्लॅक बॉक्स जळू नये अशीच त्याची रचना असते. 1100 डिग्री सेंटीग्रेडला जो मेटल टायटॅनियम वितळतं त्याच्यामुळं त्याच्या आवरणात सगळा याच्यात ब्लॅक बॉक्स तयार केला जातो आणि तो कधी नष्ट होऊ नये याचीच त्याची रचना असते. जगात कुठेही ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही. आता ह्या स्वरूपाचे ज्यावेळेस बातम्या सोडल्या जातात अजितदादांच्या अपघातानंतर, टेलमध्ये बॉक्स असतो, तो पोलीस सांगतात की सुस्थितीत आहे, वरून बातमी सोडली जाते की तो नष्ट झाला आहे, तो अमेरिकेला न्यायला लागेल, तिथं त्याचं सगळं विश्लेषण करायला लागेल. प्रफुल्ल पटेल सांगतात की अमेरिकेला आम्ही पाठवणार आहे. प्रफुल्ल पटेल हे काय एजन्सी नाही आहे की ते सांगतील तसं सगळं आम्ही मान्य करायचं. मुळात या प्रकरणातच एक एक मुद्दे तांत्रिक आणि क्रिमिनल पद्धतीने हे केलं गेलं आहे की काय अशी शंका उपस्थित व्हावी अशी सगळी रचना आहे. ब्लॅक बॉक्सपासून आत्ता DGCAने ज्या पद्धतीने रिपोर्ट, आता रोहितदादांनी, आता आमचे सहकारी लवांडे साहेबांनी जे सांगितलं, रोहितदादांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करायचा आग्रह का धरला? कारण पहिल्या दिवशी देशाचे जे विमान वाहतूक उड्डाण मंत्री आहेत राममोहन नायडू, त्यांनी पहिल्या दिवशी VSRला क्लीन चिट दिली. तुम्ही तपासाच्या आधी क्लीन चिट देऊ शकता का? आम्ही त्या दिवसापासून लवांडेंनी तर पहिल्या तासाला सांगितलं की हा घातपात असू शकतो, अशा प्रकारचं त्याचं हे. रोहितदादांनी सगळे पुरावे गोळा केले. ह्याच यशवंतरावमध्ये आपण प्रेझेंटेशन, तुम्ही सगळे होता, दिल्लीत रोहितदादांनी प्रेझेंटेशन केलं. नायडूंच्या पार्टीचं कसं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ह्या VSR बरोबर आहे ते दाखवलं. हे सगळे मुद्दे दाखवलेले असताना DGCAने पहिल्या दिवशी क्लीन चिट दिली होती. 2 दिवसापूर्वी DGCAने सांगितलं की याच्यात चुका झाल्यात, VSR दोषी आहे. म्हणजे दोषी असलेलं विमान अजितदादांना दिलं, त्याचं इंजिन खराब झालं होतं, ते पडलं, याचा अर्थ VSRवर कारवाई झाली पाहिजे होती. हे रिपोर्ट स्वतः DGCA देत असताना FIR दाखल झाला पाहिजे की नाही, तर हा सर्वसामान्य माणसं सांगतात झाला पाहिजे. आता लिगल टीम सगळी सांगते की FIR घेतला पाहिजे. 3 ठिकाणी आपण मुंबईत मरीन ड्राईव्हला, बारामतीत आम्ही गेलो, CIDच्या ऑफिसमध्ये गेलो, कुठेही FIR घेतला जात नाही. काल राजसाहेब ठाकरे म्हटले की FIR घेणं हे नैसर्गिक न्यायाचा विषय आहे, घेतला जात नाही. याचा अर्थ असा आहे की सरकारला या प्रकरणात काहीतरी लफाछपी करायची. ते TDPच्या टेकूवर केंद्राचं सरकार आहे, त्यामुळं TDPला हात लावायचा नाही आहे. त्यांचे पैसे ह्या VSRमध्ये. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राज्याचे मुख्यमंत्री खूप अभ्यासू आहे असं सगळं आपण म्हणतो, पण ते पण काल नाशिकला VSRच्या विमानात जाऊन VSRला मान्यता देत आहेत का की आम्ही चांगलं, सुनेत्रा वहिनींना त्या विमानात घेतलं, ज्याचा आम्ही आक्षेप रोहितदादा जीवाच्या अखंडताने सांगते की हे बोगस कंपनी आहे, ही नालायक कंपनी आहे, हे मेंटेनन्स करत नाही. वहिनींनाही मुख्यमंत्री घेऊन VSRच्या विमानात गेलेत आणि नाशिकला उतरलेत आणि VSRची बातमी लोकांपर्यंत यावी, VSR चक्रात व्यवस्थित दाखवलं जावं. हे जे काय चालू आहे म्हणजे VSRला वाचवायचं, त्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारला वाचवायचं, नायडूंना त्रास द्यायचा नाही, ही जी पद्धत आहे ही अजितदादांसारख्या महाराष्ट्राच्या लोकनेत्यावर अन्याय करणारे. जशी गोपीनाथ मुंडे हे जसे राज्याचे लोकनेते होते, त्यांचा अपघाती टॅक्सीमध्ये बसून एकाने धडक दिली, फक्त गोपीनाथ मुंडे साहेब गेलेत, बाकीची माणसं गेली नाहीत. हे जसं आश्चर्यकारक आहे तसं अजितदादांचा मृत्यू हाही आश्चर्यकारक आहे. आणि त्याच्या पद्धतीने हे सगळे फॅक्ट्स लपवण्यासाठी, उलटपलट करण्यासाठी 2 दिवसात दुसऱ्या एखाद्या विमान कंपनीवर बंदी आणता, तिच्यावर छापे मारता, त्यांच्या माणसांना अटक करता. VSRचं दुसरं विमान मुख्यमंत्री घेऊन फिरतात. याच्यासारखी दुसरी
अशी कॉन्ट्राडिक्शनची गोष्ट असू शकते का? आणि ज्यावेळी रोहितदादांनी काल माननीय मुख्यमंत्र्यांना विधान भवनात आम्ही बाहेर होतो, त्यांनी सांगितलं की साहेब हे विमान खूप डेंजरस आहेत, तुम्ही त्याच्यात फिरता, त्यांचं मेंटेनन्स वेळेत होत नाही, कोणाकोणाची विमान आहेत हे सगळं रोहितदादांनी त्यांना सांगितलं आहे, सगळ्या लोकांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आहे. कोणी काय दुबईत कोणाचं विमान ठेवलं आहे, याच्यात कोणी काय विमानं घेऊन फिरतं आहे, कोणाचं त्याच्यात लागे बांधे, हे सगळे मुद्दे असताना जर अशा पद्धतीने जर सरकारची वर्तणूक असेल तर ती गंभीर आहे. आणि अजितदादांसारखा आज 1 महिना झाला आहे, दादांसारख्या माणसाला न्याय मिळू शकत नसेल तर सर्वसामान्य माणसाचं काय? खरं तर लवांडेजी 1 महिना झाला, परंतु 1 महिन्याच्या पूर्वीच राष्ट्रीय अध्यक्षपद असेल किंवा उपमुख्यमंत्रीपद असेल या सगळ्यांवरती सुनेत्रा पवार विराजमान झाल्या. का परवाच्याच दिवशी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड झाली त्यांच्या पक्षाची, परंतु त्यांच्या पक्षाच्या सगळ्या निवडीच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांना बोलून नाही दिलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद आटोपली. त्यांच्या नेत्यांची कुजबूज देखील व्हायरल झाली. आमदार सरोज हिरे स्वतः म्हणतात की अजित पवार असताना आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचून नाही दिलं, आता सुनेत्रा वहिनींपर्यंत तरी पोहोचून द्या, अशी खंत आमदार का व्यक्त करतात आहेत? आणि हे सगळं बोलू न देण्याचं ह्याच्या पाठीमागं कोण आहे नक्की नेमकं? हे बघा, अजितदादांच्या नंतर उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा वहिनी पवार विराजमान झाल्या, सगळ्यांना आनंद झाला. ते नैसर्गिक आहे, क्रमप्राप्त होतं, त्याच्यात कोणाचंही 1% ऑब्जेक्शन नाही. राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी मात्र कुणाला तरी इच्छा नक्की होती आणि ती इच्छा त्यांची सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे त्यांची ती इच्छा मारली गेली किंवा मेली म्हणा. कारण रोहितदादांनी त्या संदर्भातला आग्रह धरला होता. विशेषतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या पक्षाचा अध्यक्ष पटेल नको पाटील पाहिजे. हे जे राज ठाकरेंचं ट्विट होतं, कदाचित त्याच्यामुळे सुद्धा दबाव महाराष्ट्रातला एक निर्माण झाला आणि सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष देणं हे क्रमप्राप्त ठरलं. अन्यथा इरादा वेगळाच होता असं दिसतंय. जे काय सरोज आयरे यांनी परवाचं ती क्लिप व्हायरल झाली, त्यांचे माईक चालू होते म्हणून कळलं महाराष्ट्राला की काय चाललंय. अहो, अजितदादांच्या भोवती ह्या 4-5 लोकांचं कडं होतंच आणि ह्या 4 लोकांनी अजितदादांना एकटंही पाडलं होतं. अजितदादा अस्वस्थ होते आणि म्हणून अजितदादा भावनिकदृष्ट्या पवार साहेबांचा आणि आपला पक्ष एकत्र यावा यासाठी धडपडत होते, प्रयत्न करत होते स्वतःहून. कारण आत्तासुद्धा सुनेत्रा वहिनींना इथे हे लोक किती काम करून देतील याची शंका मला येते. कारण तुम्ही परवा बघितलं असेल, दुसरी तुमच्या चॅनलवर सगळीकडे आम्ही पाहिलं, एक क्लिप व्हायरल झाली की जय पवारांना इशारा दिला जातो तुम्ही कुठं बसायचं वगैरे. हे सगळं पाहता आणि त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुनेत्रा वहिनींची जेव्हा निवड झाली तिथली जर भाषणं आपण पाहिली त्या 4 लोकांची, ते जे 4 लोक आहेत, कोण आहेत ते 4 लोक? तुमचा आता हे लपून राहिलेलं नाही संबंध महाराष्ट्राला. तुम्ही अगदी तुम्ही उघडपणे नावं का घेत नाही? ते फक्त 4 तुम्ही बोलताय. नाही, ते 4 महाराष्ट्रातल्या शाळेतल्या मुलांना जर तुम्ही विचारलं, पटेल, तटकरे, मुंडे, भुजबळ, हे 4 लोक महाराष्ट्राला तोंडपाठ आहेत. तुम्ही आता सोशल मीडिया उघडा, कुठेही विचारा, शाळेतल्या मुलांना जर विचारलं 4 लोक म्हणले की लोकांना लगेच लक्षात येतं कोण 4 लोक आहेत. कारण हे मनाने फक्त इकडे BJP-मध्ये आहेत आणि शरीराने इकडे दाखवायला ते इकडे असून BJP-चं काम करतायत. आणि या 4 लोकांना आता सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे किंवा उपमुख्यमंत्री झाल्यामुळे कदाचित अडचण होऊ शकते. आणि म्हणूनच ते कुणाला तरी सरोज आयरेसारखे जे सर्वसामान्य आमदार आहेत, अशा अजितदादांच्या पक्षातल्या अनेक आमदारांची आमच्या माहितीत आहेत, जवळपास 20-25 आमदार आता अस्वस्थ आहेत. त्यांना मनातून पटत नाही हे सगळं चाललेलं, परंतु ते नाईलाज असतो तिकडे थांबलेले आहेत. परंतु त्यांचा आत्मा तळमळतोय त्या आमदाराचा. त्यातले काही 1-2-3 आमदार आमच्यासोबत येत आहेत, अमोल मिटकरी असतील किंवा नायकवडी असतील, ते परवा FIR देण्यासाठी तिथे आले होते, त्यांचं कौतुक आहे खरं तर. पण बाकीचे सुद्धा अनेक आमदार असे ते बोलण्याचं धाडस दाखवत नाही. त्यांनी धाडस दाखवावं. अजितदादांसाठी या लोकांनी आता भूमिका घेतली पाहिजे की FIR दाखल झाला पाहिजे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. दोन्ही प्रवक्ते होते, सुनील माने आणि विकास लावांडे. अजित पवारांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या मृत्यूला आज 1 महिना पूर्ण होतोय. अद्याप देखील या सगळ्या विमान अपघाताची चौकशी जी आहे ती फक्त अपघातापुरता होते, घातपातापुरता होत नाही. घातपाताच्या संदर्भातल्या दिशेने आता चौकशी झाली पाहिजे आणि FIR नोंद झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या बहुसंख्य नेत्यांची आहे. त्यामध्ये रोहित पवार असतील, विकास लावांडे, त्या सुनील माने यासकट इतर नेत्यांची देखील मागणी आहे. स्वतः राज ठाकरे यांनी देखील काल या सगळ्या संदर्भात संशय व्यक्त केला की अजित पवारांचा मृत्यू हा धोक्यानं झाला की धोक्यानं झाला. त्यामुळे आज अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत. या सगळ्या गोष्टीला 1 महिना उलटतोय तरी देखील अद्यापपर्यंत हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल होत नाहीये. त्यामुळे विकास लावांडे आणि सुनील माने यांनी आवाहन केलंय की अजित पवार यांच्या पक्षातल्या आमदारांनी की त्यांनी देखील या सगळ्या संदर्भात आवाज उठवावा आणि अजित पवारांना न्याय मिळावा याकरता रस्त्यावरती उतरावा, अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते विकास लावांडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.